गुड मॉर्निंग. स्टार्ट. कर्मवीरांनी असंख्य असे ज्ञानदीप प्रज्वलित केले. त्यांनी केवळ या झोपड्यांनाच प्रकाशमान केले असे नव्हे, तर बहुजन समाजाच्या अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत ठेवण्यासाठी ते मेणबत्तीप्रमाणे जळत राहिले. सामाजिक क्रांतीचे मूळ जे शिक्षण, त्याचा प्रसार करण्याचे अविरत कार्य त्यांनी हाती घेतले. विशेष म्हणजे ज्या लोकांना आजवर शिक्षण मिळतच नव्हते, त्यांना ते मिळाल्यामुळेच ते लोक अज्ञान अंधकारातून बाहेर पडतील आणि एकंदर देशाचाही उद्धार होईल. हा मानवतेचा तसाच राष्ट्रीयतेचा विचार त्यांच्या मनात स्थिर झाला होता. कर्मवीर भाऊरावांनी शाळा महाविद्यालये अगोदर ग्रामीण भागात काढली. ज्ञानापासून वंचित झालेल्या ग्रामीण जनतेच्या बालकांना ज्ञानामृत पाजले. खेड्याकडे चला हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा संदेश घेऊन कर्मवीर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खेड्याखेड्यात जाऊन पोहोचले. कर्मवीरांच्या या कार्याची नोंद सुवर्ण अक्षरांनीच करावी लागेल. स्वावलंबी शिक्षणाचा यशस्वी प्रयोग कर्मवीरांनी सर्व भारतात प्रथमच करून दाखविला. सातारच्या अजिंक्य ताऱ्याचा डोंगर फोडून निघणाऱ्या खडकाचीच खडी फोडून डोंगर फोडलेल्याच जागी सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती बांधून स्वावलंबी शिक्षणाची ज्योत लावताना कोण महान यातना झाल्या असतील म्हणून सांगावे. अशा अचाट धैर्याचा प्रयोग यापूर्वी दिसला नाही. एक प्रकारे आत्मविश्वासाने नवे क्रांतिकारी युग त्यांनी निर्माण केले. पाषाणाच्या मराठी लीगल स्टेनो इंडिया या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा. मुलामुलींसाठी ज्ञान मंदिरे बांधून धन्यवाद. रंजल्या गांजल्या समाजातील मुलामुलींना ज्ञानदान करण्याचे महान कार्य त्यांनी केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे थँक्यू.